महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. केलेला आहे ते या जिल्ह्याचे उपनिबंधक सहकारी संस्था, चुकून पतसंस्था झाली सहकारी संस्था, आणि आपणनी उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत, आपल्या बेलसर गावचे राहणारे आहेत. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळं एका चांगल्या संस्कारित कुटुंबातूनच आलेले आहेत. आणि आज जवळपास जिल्ह्याचं सर्व सहकारी संस्थांचा कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे माझे सहकारी प्रकाश लक्ष्मणरावजी जगताप आमदार महोदय, त्यांच्याकडे आज त्यांच्या पक्षाच्या काही मुलाखती असल्यामुळं सकाळीच या ठिकाणी आम्ही पोचण्यापूर्वीच पूजेला येऊन गेलेले आहेत. दुर्गडे सरांनी खरं म्हणजे त्यांच्याकडून चुकून पुढचा संडे असं लिहिलं गेलं आणि सकाळी मी फोन केला तर ते मांडकी भागात होते. तिथून म्हटले मी फक्त शुभेच्छा द्यायला येतो, कार्यक्रमात थोडी ॲडजस्टमेंट करून. ज्यांनी नुकतंच या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते सुदामाप्पा इंगळे असतील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयरावजी कोलते असतील, बाबूसाहेबजी माहूरकर असतील, तात्यासाहेब भिंतडे या ठिकाणी येऊन गेलेत, दत्ताबा चव्हाण या ठिकाणी येऊन गेलेत, योगेश नाना फडतरे आहेत, सुनील तात्या दिवारा आहेत, माझे तरुण सहकारी सौरभ शेठ कुंजीर असतील, शेखर पिसे असतील, मोहन शेठ चौधरी असतील, राजू शेठ चौधरी असतील, सागर तात्या काळे असतील, अनिलजी उरवणे या क्षेत्रामध्ये एक त्यांचं चांगलं काम आहे, देवकर सर आहेत, अमोल कामठे आहेत, साधूभाऊ दिघे आहेत, आमचे मावसभाऊ आहेत, ते संदीप महाराज आहेत, संदीप जगताप आंबळ्याचे या ठिकाणी आलेले आहेत, इंदलकर महाराज आहेत आणि हनुमंतरावजी पवार असतील, सर्वच उपस्थित आहेत. चुकून कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर माफी असावी. खरं म्हणजे गणेश होले आपले डायरेक्टर जे आहेत मार्केट कमिटीचे, ते नुकतेच आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. माझा या सोसायटीचा संबंध बालपणी अशा कारणाने आला की त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ज्येष्ठ लोक आहे त्यांना माहीत असेल की मागच्या पिढीमध्ये या दिवे गावामध्ये SSC शिकलेली 2च माणसं होती. तिसरं कोणी असेल तर माझ्या माहितीत नाही आहे. आदरणीय दादासाहेब जाधवराव आणि आमचे वडील कैलासवासी सदाशिवांना झेंडे, हे दोघंच SSC पर्यंत शिकलेले माणसं होते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की दादासाहेब जाधवराव त्यांचे वडील हे जमीनदार घराणं आहे, मोठे आमच्या गावचे सर्वात मोठे शेतकरी आहेत, जवळपास तालुक्यातले मोठे शेतकरी आहेत म्हटलं तरी चालेल. त्यांनी तिथपर्यंत शिकवणं आपल्या मुलाला SSC पर्यंत हे कदाचित शक्यही होतं आर्थिक परिस्थितीमुळं. पण आजोबांनी माझ्या कसं काय वडिलांना शिकवलं असेल SSC पर्यंत, हा थोडासा गण प्रश्न मला कायमचा पडलेला असा की त्या काळी ज्या वेळेला हा रस्ताही नव्हता त्यावेळेस दिवेवरून शेखर मधल्या रस्त्याने चिखलात पाय तोडत जायचं MS हायस्कूलला आणि तिथपर्यंत SSC शिकायचे त्या ब्रिटिश आमदानीमध्ये. त्यांचं अक्षरही इतकं चांगलं होतं, ते मला या सोसायटीच्या निमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळालं. बालपणी 2ऱ्या-3ऱ्या इयत्तेत असताना साधूभाऊ आम्ही आजोळी बोबगावला जमायचो, पण इथं ते संध्याकाळी आले, सोसायटीची मिटिंग झाली की प्रोसिडिंग स्वतःच लिहायचे. चेअरमनही तेच, सचिवही तेच आणि लेखनिकही तेच, कारण तो काळच कार्यकर्त्यांचा तसा होता. गावातलं कुणी खरेदी खत केलं तर खरेदी खत वाचून घेण्यासाठी अण्णांच्याकडे आंघोळ होण्याचे आताच लोक उभे येऊन बसायचे. अण्णा एवढं खरेदी खत वाचून दाखवा, त्यांनी काय लिहिलं ते बरोबर लिहिले का, अमुक तमुक वगैरे. तर शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं, त्यामुळे ते संस्थाही चालवत होते. पण त्या काळी गुरुजी त्या चोपड्या होत्या असे लांबड्या प्रोसिडिंग लिहिण्याच्या, आता माहीत नाही कशामध्ये लिहितात, हिरव्या लेदरचं ते हे असायचं आणि त्या ज्यावेळेस ते प्रोसिडिंग लिहून काढायचे घरी, ते नसताना मग मला वाचत बसावं लागायचं ते. त्यामुळं मला थोडासा या संस्थेशी संबंध आला म्हणजे ते काय असतात प्रकार की क्रेडिट सोसायटी, बाबूसाहेबांनी जो उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये साध्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत पतधोरण नेणाऱ्या ह्या संस्था आहेत. नंतर जो संबंध आला तो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशजी जगताप यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्याला मी कलेक्टर होतो आणि कलेक्टर नाही म्हटलं तरी बरेचसे डिपार्टमेंट आणि त्याच्यातल्या काही समित्या, त्यांनी जो उल्लेख केला होता की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची कमिटी ठरवते, तर त्या निमित्तानं विजयराव जे बंडू काकांचा उल्लेख करायचा राहिला, अमोलचा उल्लेख करायचा राहिला, माफ करा, तर त्या ठिकाणी
DDR त्यांचे जे प्रस्ताव आणत असत किंवा ही मीटिंग लावून आपल्याला ह्या गोष्टीवर निर्णय घ्यायच्यात. आमचे हनुमंतराव पवार मागं दिसत आहेत. पुढे या ना हनुमंतराव, तुम्ही पाहुणे आहेत आमचे. या पुढे या पुढे या. संदीप तुम्ही या पुढे, दोघंही या पुढे. तर त्या जिल्हाधिकारी म्हणून ह्याच्यातल्या बऱ्याचशा ज्याला आपण म्हणतो की निर्णयात्मक बाबी किंवा काही पॉलिसी डिसिजन्स असतात, त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी असते त्या कमिटीच्या निमित्तानं ह्या खात्याचा संबंध आला किंवा ह्या खात्याशी काम करण्याची संधी आली. आणि त्यामुळं एक प्रकारे जिल्ह्याचं पतधोरण असो, जिल्ह्यातला पतपुरवठा असो, मग तो फक्त शेतकऱ्यांचाच नव्हे तर इतरही काही गोष्टी असतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये पतपुरवठा करावा लागतो. छोटे छोटे इंडस्ट्रीज असतात, त्यांनाही पतपुरवठा करावा लागतो. ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या कमिट्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. त्या निमित्तानं जास्त संबंध आला आणि ठाण्यामध्ये तो मोठ्या प्रमाणावर काम करावं लागायचं. त्याचं कारण ठाणे हा ह्या देशातला आप्पासाहेब एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये 8 महानगरपालिका आहेत. वर्धा अजूनही नगरपालिका आहे आपलं जिल्ह्याचं ठिकाण. आणि त्या ठिकाणी शहरीकरण प्रचंड प्रमाणावर औद्योगिकरण, आणि या सगळ्या औद्योगिकरणांना, छोट्या मोठ्या उद्योगांना, व्यवसायासाठी वेगळं धोरण हे त्या ठिकाणी राबवण्याचं काम करण्याचा योग आला. ही एका दृष्टीने खूपच चांगली अशी गोष्ट झाली की या क्षेत्रातली सगळी माहिती जवळून, त्या काळी तुमचे माहीत असते काळे म्हणून DDR होते माझ्याकडे, आपले इंदापूरचेच राहणार आहेत ते, नितीन काळे. तर इंदापूरचे राहणार ते माझ्याकडे DDR होते ठाणे जिल्ह्याला. तर अशा प्रकारे या क्षेत्रामध्ये करता येण्यासारखं भरपूर आहे. आणि ही त्यातली बाबूसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे शेवटच्या तळातली संस्था आहे. आणि या ज्या ग्रामीण भागातल्या संस्था असतात ते कुठलंही पॅनल चालवत असो, त्यांनी एक लक्षात ठेवा की याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य शेतकरी असतो आणि त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. संस्था आहे, संस्था म्हटलं की निवडणूक आली, निवडणूक म्हटलं की एका वेळेला एखादं पॅनल येतं, दुसऱ्या वेळेला दुसरं पॅनल येतं. काम करणाऱ्या लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की या संस्था मुळात निर्माण कशासाठी करण्यात आलेलं आहे आणि त्याचं राजकीयकरण करू नये. निदान शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचे तरी राजकीयकरण निश्चितपणे करू नये. त्याचा हेतू अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना, अर्थात जगताप साहेब तुमचा तो नवजुना प्रकार हा कठीणच आहे. ते त्यातल्या बऱ्याच लोकांना आम्हाला नवजुनं करून देण्यासाठी मदत करावी लागते. फक्त साहेब नवजुनं करण्यापुरते 15 दिवस द्या. आणि अशा प्रकारे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर त्याच्यात काही वावगं नाही. कारण शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की इतरांना कुठल्याही पतसंस्थेत गेले किंवा बँकेत गेलं तर रेड कार्पेट वेलकम, आणि शेतकऱ्यांना मात्र अनेक नियमांच्या अडचणी हे ते वगैरे. त्यामुळं एवढ्या बाबतीत तरी सहकार खात्यांनी थोडीशी, ज्याला आपण म्हणतो थोडीशी डोळे झाक करून शेतकऱ्यांना मदत मिळते, ते खूपच चांगली अशी गोष्ट आहे. या ठिकाणी मला एक गोष्टीचं निश्चितपणे वाईट वाटतं आहे की ज्यांनी ही इमारत उभी करण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं ते मुकुंदरावजी जगताप या संस्थेचे सचिव होते. मी असेल, मोहनताते असेल, मुरलीधर असेल, बापू बापकर असेल. सासवडच्या ऑफिसमध्ये सुरुवातीचा आम्ही एकत्र बसून या बिल्डिंगचा प्लॅन फायनलाइज केला, त्याची मंजुरी मिळवली, त्याच्या निधीसाठी काही प्रोसिजर करावं लागते ते केली. पण दुर्दैवानं मला वाटतं 1 महिन्यापूर्वीच त्यांचं श्रीखंडे साहेब हे निधन झालं. हार्ट अटॅकमुळं 1.5 महिन्यापूर्वीच ते 1-1.5 महिन्यापूर्वी गेले. त्यांच्या दशक्रिया समारंभाला मी गेलो होतो. ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे त्याच संस्थेचे दस्तगीर मुलांनी, ज्यांनी या ठिकाणी शिपाई म्हणून काम केलं, त्यांचंही वर्षभरापूर्वी निधन झालं. कालच आपण श्रद्धांजली ज्यांना वाहिली की या देशाचा उद्योगाचा पाया ज्यांनी रचला, ज्याच्यात अग्रणी घराणी 2-3 आहेत. विजयरावजी, मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या घराण्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केलेली आहे. एक काळ असा होता की सरकारच गरीब होती. आपण देश स्वतंत्र झालो पण सरकार गरीब. तुम्ही आठवा, तुम्हाला शेतसारा किती भरावा लागत होता? एकरी 5 रुपये 10 रुपये, आणि सरकारचं प्रमुख उत्पन्न होतं. त्यामुळं कोर सेक्टर ज्याला आपण म्हणतो,
मोठ्या भांडवली गुंतवणुकी करण्यासाठी लागणारा पैसा आणणं हे राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारांनाही शक्य नव्हतं. त्या काळी ही टाटा डॅम, लोणावळ्याला टाटा डॅम तुम्ही नाव ऐकलं असेल, तो डॅम बांधला आणि त्याच्यावरती तिथं पोपळीचं ते वीज निर्मिती वगैरे केली जाते. असे स्टील इंडस्ट्री, अशा प्रक्रिया मोठ्या उद्योगामध्ये जिथं मोठी भांडवली गुंतवणूक गरजेची आहे ती निस्वार्थपणे ह्या टाटा बिर्ला ह्या घराण्यांनी केली आणि म्हणून त्याचा पायाभरणा झाला. आज गोष्ट वेगळी आहे. आज केंद्र सरकार श्रीमंत झालेत, राज्य सरकार श्रीमंत झालेत. हे श्रीमंत होण्याची कारणं नागरिकांची थोडीशी आर्थिक परिस्थिती बरी झालेली आहे. आता या एवढ्या गाड्या इथं दिसतात त्या कार्यक्रमाला. पूर्वी याच चौकामध्ये टिळेकर गुरुजी इथं आहेत. आम्ही चांगले 5वी 6वी जाईपर्यंत मोटरसायकल आली ते 10-20 लोक जमा व्हायचे मोटरसायकल पाहायला याच जागेवर. आता इथं 20-25 फोर व्हीलर उभे आहेत. हे बदल अपेक्षित आहे आणि त्याला सोशल मोबिलिटी म्हणतो, तो गरजेचाच आहे, तो होत गेलेला आहे. पण ह्या घराण्यांनी सुरुवातीला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून, याचं एक जिवंत उदाहरण मी देतो. मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो हॅपकिन इन्स्टिट्यूटमध्ये, त्याच्या शेजारीच टाटा हॉस्पिटल आहे, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, की ज्याला महाराष्ट्रातल्या ना इंडियातल्या कुठल्याही आजारी माणसाला, कॅन्सरने आजारी माणसाला मोफत उपचार दिले जातात. बऱ्याच लोकांचा समज असा आहे की हे टाटाचं हॉस्पिटल आहे, कारण त्याचं नाव टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे. परंतु ते आहे भारत सरकारच्या मालकीचं. पण बांधलंय, सुरुवात केली, बरेच वर्ष चालवलं टाटा उद्योग समूहानं विजयराव. परंतु ज्यावेळेला ते एक्सरेज वगैरे जे लागतात ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे किंवा भारत सरकारच्या अणुतंत्रज्ञान विभागाकडून ते घ्यावं लागत असेल, ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटकडून. त्या प्रोसिजरला थोडेसे ते कंटाळले. म्हणजे जे काल परवा ज्यांचं निधन झालं रतनजी टाटा, ते किंवा त्यांचं कुटुंब त्या गोष्टीला कंटाळलं. ते म्हणे की हे भारत सरकारने चालवायला घ्यावं. मग आता त्याच्या खाली ट्रस्ट निर्माण करून भारत सरकार गेले 35-40 वर्ष हे रुग्णालय चालवतं. आणि हे रुग्णालय बांधून आहे त्या परिस्थितीत फक्त एका अटीवर त्यांनी भारत सरकारला दिले की मोफत उपचार केले जातील इथं. आणि दुसरं, टाटा हा शब्द त्याच्यातला काढू नका. टाटा मेमोरियल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव आहे. एवढं दिलदारपणा, एवढा मनाचा मोठेपणा असणारी ही घराणी होती. म्हणून आजकाल तुम्ही लोक, आपण सगळे लोक इथपर्यंत येऊ शकलो. आणि अगदी मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे खताचे उद्योग, खतं असतील, पेस्टिसाइड्स, सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या घराण्यांनी योगदान देशाला दिलेलं आहे. असो, या ठिकाणी मी सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करते. त्याच्यामध्ये आमचे मोहन तात्या असतील चेअरमन, बापू वापकर व्हाईस चेअरमन आहेत, विजय कांबळे आहेत, बाळासाहेब झेंडे आहेत, आमचे कोकरे नाना आहेत, श्रीपती पांडुरंग गायकवाड आहेत, मनीषा झेंडे, ज्ञानेश्वर राऊत, मुरलीधर पंढरीनाथ झेंडे, श्रीरंगदादा झेंडे असतील, निवृत्ती लक्ष्मण झेंडे असतील, उत्तम आबा झेंडे या ठिकाणी तज्ज्ञ संचालक आहेत, सुरेश झेंडे आणि इतर सर्व संचालक. आणि विशेष करून ज्यांनी सेवा अव्याहतपणे आयुष्यभर या सोसायटीसाठी दिली, ते त्यांचे भाऊ माझे वर्गमित्र होते. त्यांचे 2च वर्षांनी मोठे बाळासाहेब कुठे आहेत? हां, तर बाळासाहेबांचे धाकटे भाऊ आमचे वर्गमित्र होते ज्ञानेश्वर म्हणून. यांनी आपलं आयुष्यभर या सोसायटीची सेवा केली. कृतज्ञतेने मी त्यांचा या ठिकाणी उल्लेख करत आहे. आणि आपण सर्वांनी, ह्या संचालक मंडळांनी मन मोठं करून माझ्या वडिलांचं नाव ह्या वास्तूला दिलं, त्याबद्दल मी कुटुंबाच्या वतीनं आपली कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.